आमचे जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी फक्त सपोर्ट द्यायचा, सर्वांसमोर इथं आत्मदान काहीतरी करणार म्हणजे करणार. अहो घरून जर मुलगा कामाला गेला तर सुखरूप घरी येतो किंवा नाही हे सुद्धा काळजी आहे. एवढं इथं म्हणजे रोड लहान, फुटपाथ मोठे. रस्त्याचे प्रश्न मार्गी लावायची ह्यांच्यात जाणत नाही. आणि जर रस्त्याचे प्रश्न मार्गी लावायचे असले तर आज ह्या लाडक्या बहिणीला इथं बसायची वेळ नसते. आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर भारताचा किंवा इथल्या ठराविक एरियाचा प्रशासनाच्या विरोधात नेपाळ व्हायला टाइम लागणार नाही. परिस्थिती पाहता जे रुपालताई आलाट जे 4 दिवसापासून उपोषणाला बसलो, प्रशासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही. की त्यांना माणसं समजतात का जनावर समजतात तेच कळत नाही. जर त्यांनी त्या उद्या किंवा परवा त्यांच्या आंदोलनाला जर एक निष्कर्ष काढून त्यांच्या योग्य मार्ग नाही दाखवला तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून किंवा पॅन्थरच्या माध्यमातून पिंपरी महानगरपालिकेत जाऊन पॅन्थर स्टाईलने आंदोलन करू. खरं तर सगळ्यांनी आता आपले आपले पक्ष बाजूला ठेवून एक सर्वसामान्य करदाते नागरिक म्हणून या ठिकाणी तुम्ही पाठिंबा द्यायला आलात. इतके वर्ष झाले तरी देखील काय रस्त्याचा प्रश्न सुटत नाही? प्रशासन म्हणजे एक गेंड्याची कातडी पांघरून बसलेले. त्यांना जनतेशी काय घेणं देणं नाही. त्यांना त्यांचं कमिशन टक्केवारी भेटते. आता जे कोकाटे साहेब बोलले त्याप्रमाणे त्यांना 4 टाइम रोड खोदला की त्यांना पैसे भेटतात आणि त्यांना इलेक्शन आलं की जाग येते. त्यांना जनतेशी काय घेणं देणं नाही. 4 वेळेस रोड खोदला की पैसे भेटतात हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांचं चाललेलं आहे. त्यांना समाजाशी किंवा जनतेशी काय घेणं देणं नाही. काय भूमिका घेणार आहात पुढे प्रश्न लवकरात लवकर प्रश्न नाही सुटला तर आम्ही पॅन्थर स्टाईलने पालिकेत आंदोलन करू. दिनांक 10 पासून रुपालीताई हे आमच्यासाठी आमरण उपोषण करत आहे. खरोखर हे शोकांतिका आहे की जे प्रशासन आहे हे झोपलेलं आहे आणि त्यांना जागी करण्याचं काम एकमेव रुपालीताई आलाट हे करत आहे आणि त्यांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. परंतु प्रशासन जे आहे हे एक असं झोपलेलं आहे की कुंभकर्णासारखं झोपलेलं आहे. त्यांना जागे करण्याचं काम फक्त रुपालीताई करत आहे आणि खड्डा आहे का रोड आहे हेच कळत नाही. मुळात म्हणजे असं चाललंय की पावसाळ्यात तुम्ही रोड करता, पावसाळ्यात रोड हे करणं ही कुठली पद्धत आहे? कारण डांबर आणि पाणी यांचं फार 36चा आकडा आहे. तरी या लोकांना समजत नाही. 10 तारखेला रुपालीताईनं जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्याआधी इथं डागडुगीचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे बघा, परंतु जर समजा यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचं जेवढं ज्येष्ठ नागरिक आहे पुढची दिशा काय आहे ते आम्ही ठरवू. की प्रशासनाला कसा काम फुटत नाही हे आम्ही दाखवून देऊ आणि पहिलं म्हणजे मीच कराल. काय भूमिका घेणार आहात? बघू आता काय निर्णय घेतो. आमचे जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी फक्त सपोर्ट द्यायचा, सर्वांसमोर इथं आत्मदान काहीतरी करणार म्हणजे करणार. जर त्यांनी मान्य केलं नाही तर बस फुल अँड फायनल. अहो घरून जर मुलगा कामाला गेला तर सुखरूप घरी येतो किंवा नाही हे सुद्धा काळजी आहे. एवढं इथं म्हणजे रोड लहान, फुटपाथ मोठे, एवढे खड्डे पडलेले आहे. इथून इथपर्यंत जायला 1 अर्धा तास पाहिजे. तुम्ही सांगा कसं काम करणार? आम्हाला असं वाटलं की मोशी म्हणजे खूप चांगलं आहे, पण असं इथं असं आल्यानंतर असं वाटतं की हे मोशी नाही. काय म्हणजे एवढे खड्डे पडलेले आहे साहेब. सांगून आता म्हणजे काय, आम्ही कर भरतो, A to Z कर आहे. तो संडाच्या माध्यमातून असो, MSCBच्या माध्यमातून असो, घराच्या माध्यमातून असो, मग आमचा टॅक्स जातो कुठं हे कसं कळत नाही यांना. फक्त भ्रष्टाचार चालू आहे. खरं तर एकीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नुकताच महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहराचं नामांकन मिळाले. देशात 7व्या क्रमांकाचं नामांकन मिळाले. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मुशी सारखा जो फास्ट डेव्हलपिंग एरिया आहे या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. ग्रामपंचायतीला देखील लाजवल अशा रस्ते आहेत. हा ना, मग हे खरंच शौकिंतिका आहे. काय बोलावं आता. रुपालीताईचं हे दुसरं म्हणजे आमरण उपोषण आहे, पण सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. पण आमची पण जनता एवढी स्वार्थी आहे की कोणी येत नाही. जर रुपालीताईंनी जर म्हटलं दिनांक या तारखेला सर्व महिलांनी या, तुम्हाला लाडकी बहीण म्हणून साडी वाटप आहे, तर सर्व लेडीज इथं येईल. सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे. काय एकत्रित येते मलाहीच कळत नाही. कोणाचा पाठिंबा समोर असतो, कोणी मागून पाठिंबा देतो. प्रत्येकाला आपापली काळजी असतं. हे का असं करतात? हा एक रुपालीताईचा वैयक्तिक प्रश्न नाही आहे, हा सर्वांचा सामूहिक प्रश्न आहे. जोपर्यंत मुलं कामाला जातात आणि घरी येण्यासाठी माणूस वाट बघतोय, मुलगा का नाही आला म्हणून. हिंजवडी तर इथे यायला 2 तास पाहिजे, एवढी ट्रॅफिक आहे.
त्याच्यामध्ये रोड खड्डे, त्या खड्ड्यामध्ये पाऊस भरल्यानंतर ते माहीत पडत नाही खड्डा आहे का काय आहे. किती ॲक्सिडेंट होतात तरी प्रशासनाला जाग येत नाही. करायचं काय, सामान्य व्यक्तीने करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. आणि सर्वांनी रुपालीताईला खरं सांगतो की मनापासून अंतःकरणापासून त्यांना पाठिंबा द्यायलाच पाहिजे. त्यासाठी एखादा जीव गेला तरी चालेल, परंतु जोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहीलच. आणि आमचे जे आहे ज्येष्ठ मंडळी ते दिशा ठरवणार की काय करायचं म्हणून, त्याला आम्ही संपूर्ण पाठिंबा आहे. बस रस्त्याचे प्रश्न मार्गी लावायची ह्यांच्यात दानत नाही. यांना जर रस्त्याचे प्रश्न मार्गी लावायचे असते तर आज ह्या लाडक्या बहिणीला इथं बसायची वेळ नसती आली. सरकार सांगतंय तुमच्या लाडक्या बहिणी. अरे इथं राहणारे पण लाडक्याच बहिणी आहेत ना, इथं राहणारे पण भारताचेच नागरिक आहेत, सगळे कर देतात. तुमच्या सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम आहे. तुमचे पार्किंगची समस्या आहे, रस्ते एवढले मोठे खड्डे आहेत. देऊळआळंदीला जे वारकरी जातात तो रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. तुम्ही इकडं मागच्या बाजूला अतिक्रमण उद्ध्वस्त करता, त्याचा तुम्ही डंका पिटता, पण तुम्ही त्याच बाबतीत रस्त्याचा का नाही डंका पिटत का? आम्ही हे करून दाखवलं म्हणून. तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, मग तुम्हाला रस्त्याचा काय प्रॉब्लेम येतो? इथं प्रदूषणाचा खूप मोठी समस्या आहे, पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. इथं जेवढ्या पण सोसायटी होतात ते प्रत्येक सोसायटीत टँकर चालू आहेत. पाण्याची अतिशय बिकट समस्या आहे. आणि आज ज्या लाडक्या बहिणीला इथं उपोषणाला बसायला लागतंय हे प्रशासनाचं दुर्दैव आहे. आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर भारताचा किंवा इथल्या ठराविक एरियाचा प्रशासनाच्या विरोधात नेपाळ व्हायला टाइम लागणार नाही. प्रशासनाने या विरोधात लवकरात लवकर दखल घ्यावी. तर मोठा पाठिंबा त्यांना वाढतोय. हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपली स्वाक्षरी या ठिकाणी नोंदवली आहे. पाठिंब्याचं पत्र देखील लिहिलेलं आहे. सोसायट्या देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. तरी देखील प्रशासनाचं याकडे लक्ष नाहीये. नेमकं कारण काय याला? जे खराब रस्ते आहेत, जे डीपी मध्ये सँक्शन झालेले रस्ते ते अद्यापही झालेले नाही. नेमकं याला जबाबदार कोण आहे? याला पूर्णपणे स्थानिक प्रशासन आणि राज्याचं जे सरकार आहे ते जबाबदार आहे. आणि सरकारने झोपेचं सोंग घेऊन झोपलेलं आहे. त्यांना किती पण एक म्हण आहे आपल्याला, झोपलेल्याला जाग करता येते, पण झोपेचं सोंग घेऊन जो झोपलाय त्याला जाग करू शकत नाही. आणि ह्यांना निगरगट्ट कातडीचं सरकार आहे, ह्यांना काहीच करायचं नाहीये. तुम्ही किती पण भांडा, काही करा, आम्ही निवडून येतोय, यंत्रणा आमच्या ताब्यात आहे, आम्ही तुम्हाला मॅनेज करणार, हे यांनी पक्क ठरवून ठेवलेलं आहे. म्हणून हा प्रॉब्लेम आहे. रस्त्याची समस्या यामुळे सुटत नाहीये. आम्ही यांच्या मागे पाठिंबा पूर्णपणे उभं राहणार. ते जे ठरवते ना ते आम्ही करणार. मग प्रसंगी काय हिंसेचा मार्ग घ्यावा लागला तरी तो करणार आम्ही. आता मुळातच मी चाकणच्या ट्रॉफिकला वैतागून मी मोशीला राहायला आलो आणि साधारण वर्षभर झालं असेल मला. आणि जेव्हा आलो तेव्हा असं वाटायचं की मोशीमध्ये सुधारणा होईल सर्व रस्त्याची, त्यामुळे इथे फ्लॅट घेतला आणि भाड्याने राहायला लागलो. आता बघतो तर मोशीमध्ये पण रस्त्याची खूप दुर्व्यवस्था झालेली आहे, अगदी चाळण झालेली आहे. रस्त्याने पायी चालणं सुद्धा अवघड होते. आणि गाडीवर चालायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम आहे. आणि पार्किंगचे तर मुळातच असं झालं की खूप मोठं फुटपाथवर अतिक्रमण झालेलं आहे. त्यामुळं गाडी कुठं लावायची, कुठून चालायचं, हा मोठा प्रश्न उद्भवतो. आणि रुपालीताईंनी जी उपोषणाची भूमिका घेऊन जी मागणी मांडली ती एकदम रास्त आहे आणि ती मागणी अवश्य मंजूर होईलच असं मला वाटते. आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा माझ्याकडून आणि माझ्या सोसायटीकडून, माझ्या मित्रमंडळीकडून निश्चितच आहे. आता खरं पाहायला गेलं तर टॅक्ससाठी वेळोवेळी ते नोटिसा देतात आणि नाही दिलं तर त्याच्यावर दंड आकारला जातो. आता हा दंड आपण त्यांनी जर आपल्याला मूलभूत सुविधा नाही दिल्या तर तो दंड आपण कोणावर आकारायचा आणि यांना काय शिक्षा करायची, इथून एक प्रश्न सुरू होतो. आता आम्ही धुळे जळगावच्या साईडने आलो, आम्हाला वाटतं पुणे तिथे काय होऊ नये, इथे सर्व सुखसुविधा आहे. पण जेव्हा इथे बघावं आणि आता ज्या आमच्या मित्रांनी व्यथा मांडल्या की नातवांना घेताना शाळेतून येताना आम्हाला एवढ्या अडचणी होतात की जीव मुठीत धरून चालावं लागतं. आणि खड्ड्यांमुळे आमची टू व्हीलरवर चालवायची आमची तर इथे मुळीच इच्छा होत नाही, इतकी इथे बिकट परिस्थिती आहे. तर रुपालीताईंनी जे हे उपोषणाची जी मोहीम चालवली त्यास आमचा सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा आहे व राहील आमचा. याबाबत मी असं म्हणू शकेन, ज्येष्ठ नागरिक म्हणून मी 2017 पासून इथं वास्तव्यास आहे. आणि मी भक्तिपंथात असल्यामुळे, पंढरपूरचा असल्यामुळे भक्तिपंथात देऊळआळंदीला नेहमी जातो. तर आम्हाला दर वारीला जाताना, पायवारी करताना लेझिम खेळत जावं लागते. हे ग्रामीण म्हण आहे. अशी रस्त्याची आणि खड्ड्याची अवस्था, तर या खड्ड्या हे परिपूर्ण याला प्रशासन जबाबदार आहे.
या बाबतीत आमच्या रुपालीताईंच्यावर उपोषण करण्याची पाळी सुद्धा येऊ द्यायला नको होती, कारण आम्ही सगळे टॅक्सेस भरतो. तर सगळी एकही इमारत अशी नाही की बाबा त्यांच्याकडून टॅक्सेस तटलेला आहे. तरी सुद्धा हे प्रशासन जे आहे ना ते धीम्मेपणानं चाललंय ते धीम्मेपणा कासव गतीनं त्यांचं काम चालू आहे, पण कासव गतीनं चालू आहे. काम तर करायचं नाही, पुढे जास्त मागे पुन्हा पहिल्या पाडी 55 असे होत आहेत. यापुढे त्यांनी प्रशासनानं पूर्णपणे जो निधी उपलब्ध आहे त्या निधीचा योग्य वापर करून सर्व रस्ते व्यवस्थित केले पाहिजे. आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना इतका अतोनात त्रास होतोय की जाताच येत नाही, नातवाला बरोबर घेऊन जायचं नंतर जाता येत नाही, कुठं पाण्याच्या खड्ड्यातनं जाता येत नाही, इतकी बिकट अवस्था आहे. यापुढे त्यांनी आज 4था दिवस आहे, यापुढे त्यांनी रुपालीताईंची भेट घेऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत 11 मागण्या, त्या मागण्या प्रशासनानं मान्य करून रस्त्याची चांगली व्यवस्था करावी, एवढी फक्त एकमेवच मागणी आहे की रस्ते चांगले करावेत. माझं नाव प्रदीप गुलाबराव सनेर, मी मूळ जळगाव जिल्ह्यातला आहे. मी 2017 पासून मोशीमध्ये वास्तव्यास आहे. इथं जी आजकाल मी परिस्थिती बघतो गेल्या 5-6 वर्षापासून, तर इथे चालायला सुद्धा एवढं अवघड आहे. रोजच्या सकाळच्या वेळी आम्ही जेव्हा मुलांना शाळेत सोडायला येतो किंवा घ्यायला येतो त्यावेळेला गाडी पार्क करायला सुद्धा जागा नाही. फुटपाथ फार मोठे मोठे केलेले आहेत, पण ऍक्च्युअल फुटपाथच्याच बाजूला इतकं अतिक्रमण झालेलं आहे. त्या अतिक्रमणामुळे आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना इतकं अवघड जातंय चालायला. आणि पावसाळ्यातली परिस्थिती बघता इतकं वातावरण घाण झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी डबके साचलेले असतात आणि त्या डबक्यांमुळे डासची संख्या वाढते, सर्व हे वाढतं. तर ह्या एरियामध्ये मी गेल्या 5 वर्षापासून बघतोय की परशुराम बुवा लाट म्हणा किंवा रुपालीताई लाट यांनी जे आंदोलन वेळोवेळी सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला आमचा असा नेहमीच उत्स्फूर्त पाठिंबा असतो. आणि यापुढेही मी GK सोसायटीकडून ज्येष्ठ नागरिक या नात्याने सांगतो की आमच्या या सर्व त्यांचा ज्या उपक्रम आहे त्याला आमचा पाठिंबा राहील आणि आम्ही त्यांच्या याला शुभेच्छा देतो. ताईविषयी आम्हाला फार आदर आहे. यापूर्वी सुद्धा ताईने खूप चांगले प्रयत्न करून रस्त्याविषयी किंवा अन्य प्रश्न वगैरे अतिशय चांगले शिताफीने सोडवलेले आहे. मी साधारणपणे 2017 पासून या मोशी ह्या सबर्बमध्ये राहण्यासाठी आलो आहे. पूर्वी तर अतिशय खराब होतेच होते, पण आता एवढं मोशी सबर्ब ही एवढ्या चांगल्या रीतीने डेव्हलप होत असताना रस्त्याची दुरावस्था पाहिल्यानंतर अतिशय खराब वाटतं. मनामध्ये एखाद्या पाहुण्याला सुद्धा ह्या एरियामध्ये बोलवण्याची इच्छा होत नाही. आता नुकत्याच गेलेल्या पावसाळ्यामध्ये सुद्धा मी 2-3 तर 2 व्हीलर अक्षरशः निसटून पडलेले आहेत, खड्ड्यामधून बाहेर गेले. तर अशा प्रकारचे खड्डे असल्यामुळं आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना तर चालणं फार मुश्किल होतं. आणि एखाद्या मित्रमंडळीला म्हणा वगैरे किंवा एखाद्या ग्रुपला इथं बोलवायचं असेल, त्यांना काही भोजन द्यायचं असेल वगैरे, तर त्याची बोलवण्याची इच्छा होत नाही आमची. अतिशय खराब वाटतं मनातून वगैरे. तर ह्या अशा डेव्हलपिंग या सबर्बमध्ये रस्ते अतिशय सुंदर आणि देखणे व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि कुठलीही घटना होऊ नये, एखादा ॲक्सिडेंट होऊ नये किंवा कुणाचा आता एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचा समजा एखाद्या खड्ड्यामध्ये पाय गेला तर हाडाचे दुखणे हे अतिशय बिकर असते. वर्षानुवर्ष त्यातून तो निघू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता हे मोशी जो एरिया आहे तो पूर्वी आम्हाला खूप चांगला वाटत होता, पण आता अलीकडे एकदा 2-3-4 वर्षापासून इथं एवढं ट्रॅफिक जाम होतंय. दररोज जायचं म्हणलं तरी बाहेर सुखसुविधा चांगल्या नाहीत. सकाळी जर आम्ही वॉकिंगला गेलो तरी सुद्धा काही जवळ ट्रॅफिक जास्त, आणि दुपारचं तर काही बोलायचं इच्छाच नाही. दुपारी एक 10 किलोमीटर जायचं म्हणलं तरी 1 तास लागतो गाडीला जायला. मी स्वतः एकदा गाडीवर जात असताना, पावसाळ्याची गोष्ट आहे, पावसाळ्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डा असताना त्याच्यात पाणी साचलं, पण ते माझ्या लक्षात नाही आलं. माझी गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली आणि मी तिथं जागच्या जागी पडलो. मेहरबानी मला काही लागलं नाही, परंतु रस्त्याची अवस्था खूप बेकार अवस्था आहे. आणि लोकसंख्येच्या मानाने किंवा सोसायट्या एवढ्या आपल्या इकडे मोठमोठ्या सोसायट्या झाल्यात, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते आणि वाहनं वाढतात, पण रस्त्याचं तसं नियोजन नाही. त्यामुळे जे अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, त्यांनी आपल्या रस्त्याकडे लक्ष देऊन नागरिकांना कशी सुखसुविधा जास्तीत जास्त देता येईल हे पाहिलं पाहिजे. आम्ही सर्व नागरिक इथल्या सगळ्या सोसायट्या टॅक्स वगैरे भरतो, त्यांचे काय कर असतील, लाईट बिल असेल ते सगळं पूर्ण भरतो, पण रस्त्याची अवस्था ही फार बिकट आहे. आणि थोड्या अंतरासाठी सुद्धा अर्धा 1-1 तास लागतो, जायला लागतो. तर हे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे काय आता उपोषणाला बसले आहेत रुपालीताई लाट, यांच्या मागण्यांकडे त्यांनी सरकारने लक्ष देऊन त्या मागण्या जास्तीत जास्त लवकरात लवकर पूर्ण करण्याची तस्ती घ्यावी, हे एवढी माझी मागणी. आणि रस्ते सुधारले पाहिजेत. लोकसंख्येच्या मानाने किंवा वाहनांच्या मानाने रस्ते अपुरे पडतात, हे सगळ्यांच्या लक्षात आले.
तरी शासनाच्या लक्षात का येत नाही ह्या गोष्टी, तर त्या लक्षात आल्या पाहिजेत आणि यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. हा रस्त्याचा प्रश्न हा फक्त मोशीपुरताच मर्यादित नसून तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये हीच परिस्थिती आहे. आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या 2 दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच बाजूच्या बिल्डिंग मध्ये असलेल्या एका दुकानाच्या एका शोरूमच्या जे आहे उद्घाटनासाठी येणार आहेत आणि आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की अजित पवार ते या उपोषणाची दखल घेऊन जे संबंधित अधिकारी आहे त्यांना कानपिचक्या देतात का. सध्या तरी आपण पाहतोय आज 4था दिवस आहे, मात्र प्रशासनाने कुठेही या आंदोलनाची या उपोषणाची अद्यापही नोंद घेतलेली नाहीये आणि अशातच रुपाली आल्हाट यांची प्रकृती जी आहे ती खालवत चाललेली, कारण गेल्या 4 दिवसांपासून त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय. आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित पवार आल्यानंतर या ठिकाणी काय घडतं, अधिकारी जागे होतात का, लवकरात लवकर हा रस्त्याचा प्रश्न जो आहे तो सुटतो का, हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज मोशी.